सहकार तपस्वी बलवंतदादा माने यांनी बँकेची स्थापना केली. आमचे नेते बँकेचे मार्गदर्शक आदरणीय दिलीपराव माने यांनी बँकेच्या लकीचा वेलू गगनावरी नेला. आज बँकेच्या 22व्या अंतर्गत सोलापूर या शाखेचा शुभारंभ होत आहे. याचा मला मनोमन आनंद आहे. या शुभारंभ प्रसंगी उपस्थित असलेले सहकार मंत्री आदरणीय माननीय नामदार श्री बाबासाहेबजी पाटील, आमदार विजयकुमार देशमुख मालक व खासदार प्रणिती शिंदे, आमचे नेते दिलीपराव माने मालक व स्टेजवर उपस्थित सर्व मान्यवरांचे बँकेच्या वतीने स्वागत करतो. या कार्यक्रमास उपस्थित असलेले बँकेचे सभासद, खातेदार, हितचिंतक, या परिषदेतील नागरिक यांचे स्वागत करतो. आपणा सर्वांच्या साक्षीने बँकेचा लौकिक अधिक वाढेल. आपणा सर्वांचे पुरुष सहर्ष स्वागत करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मंचवरांना ज्यांनी बळ दिलं आणि सहकार क्षेत्रामध्ये असलेली त्यांची अतूट बांधिलकी राज्याला परिचित आहे आणि म्हणूनच सहकार पदाची धुरा अगदी सक्षमपणे हाताळणारे सन्माननीय श्री बाबासाहेबजी पाटील यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करते.
आणि या निमित्तानं सोलापूर लोकसभेच्या लोकप्रिय अशा नवनिर्वाचित खासदार असणाऱ्या सन्माननीय प्रणितीताई शिंदे यांचंही आगमन या ठिकाणी झालंय. मी सन्माननीय दिलीपरावजी माने साहेबांना विनंती करते आपण त्यांचंही स्वागत या ठिकाणी करावं. सोलापूरचा हा युवा आवाज सोलापूरच्या विकासासाठी अगदी भक्कमपणे एक नारी सप्पे भारे या लोकसभेच्या निवडणुकीला दाखवून देताना तितकाच भक्कमपणे आणि कर्तृत्ववानपणे आपलं योगदान सोलापूरच्या विकासासाठी त्यांचं आहे. आणि यानंतर या निमित्तानं सोलापूर शहर उत्तरचे आमदार सन्माननीय विजय कुमारजी देशमुख साहेब जिनका सिर्फ काम ही बाकी है हे घरकुलाच्या माध्यमातून कामगारांच्या संघर्षाला बळ देताना सन्माननीय आमदार विजय कुमारजी देशमुख साहेबांनी या ठिकाणी दाखवून दिलेले आहे. या प्रसंगी उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांचं इथं मनपूर्वक स्वागत करते. आणि या प्रसंगी उपस्थित असलेले मंगळवेढ्याचे नेते सन्माननीय प्राध्यापक शिवाजीराव काळुंगे सरांचंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे. धनश्री परिवाराचे सर्वे सर्वा प्राध्यापक शिवाजीराव काळुंगे सर यांचंही आजच्या या सोहळ्याप्रसंगी मी कार्यक्रमाच्या संयोजन समितीच्या वतीनं इथं मनपूर्वक स्वागत करते. या निमित्तानं मंचावरती उपस्थित असलेल्या सर्व निमंत्रित मान्यवरांचंही आजच्या या सोहळ्यासाठी ब्रह्मदेव दादा माने सहकारी बँक लिमिटेडच्या वतीनं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. मंचावरती उपस्थित असलेले जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था किरणजी गायकवाड साहेब, सन्माननीय कुंदजी भोळे साहेब, प्रशासक सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, याचबरोबर या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सन्माननीय प्रदेशचे सदस्य असलेले संतोष भाऊ पवार, सन्माननीय किसन भाऊ जाधव साहेब, सन्माननीय मनोजी अरगुलवार साहेब, सन्माननीय आमचे या सर्व मान्यवरांचं मी पुन्हा एकदा या कार्यक्रमाप्रसंगी इथं मनपूर्वक स्वागत करते. 2003 सालापासून जेव्हा या बँकेची धुरा सन्माननीय दिलीपरावजी माने साहेबांनी या ठिकाणी हाताळली तेव्हापासून प्रत्येक संघर्षाला अगदी खंबीरपणे सामोरं जात सहकार क्षेत्रामध्ये स्वर्गीय ब्रह्मदेव दादांचा विचार प्रत्यक्ष कृतीतून पुढे घेऊन जात असताना सर्वसामान्यांची सेवा सन्माननीय दिलीपरावजी माने साहेबांनी या ठिकाणी केलेली आहे. आणि या प्रसंगी त्यांचाही यथोचित सन्मान कार्यक्रमाच्या संयोजन समितीच्या वतीनं या बँकेचे चेअरमन या नात्यानं सन्माननीय सोमरावजी गायकवाड साहेब यांनी आपल्या हस्ते करावं अशी मी त्यांना विनंती करते. पुनश्च एकदा या निमित्तानं आमचे मार्गदर्शक असलेले सन्माननीय दिलीपरावजी माने साहेब यांचंही या प्रसंगी या परिवाराच्या वतीनं आम्ही सन्मानपूर्वक स्वागत करतोय. उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं मी पुन्हा या कार्यक्रमाप्रसंगी या संपूर्ण कार्यक्रमाच्या पाठीमागचा उद्देश आपल्या स्वागतपर प्रास्ताविकेतून या ठिकाणी होतोय. 22व्या शाखेच्या माध्यमातून आज या भागातल्या ग्राहकांच्या मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानं ही शाखा इथं सुरू होतीये. तेव्हा या प्रसंगी 22व्या आंतोळीकर नगर शाखेचा उद्घाटन होत असताना या संपूर्ण कार्यक्रमाच्या पाठीमागचा उद्देश या बँकेचे व्यवस्थापक सन्माननीय विनोदजी कुलकर्णी सर यांनी आपल्या स्वागतपर प्रास्ताविकेच्या माध्यमातून या ठिकाणी व्यक्त करावं अशी त्यांना विनंती करते, त्यांना आमंत्रित करते. बँकेचे व्यवस्थापक विनोदजी कुलकर्णी. मी सर्वप्रथम सर्वांशी आदरणीय दादांचे स्मृतीस अभिवादन करतो. मंचावरील उपस्थित सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री नामदार श्री बाबासाहेबजी पाटील साहेब, सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व करणारे सन्माननीय खासदार प्रणितीताई शिंदे, सोलापूर शहर उत्तर मतदारसंघाचे महाराष्ट्र विधानसभाचे प्रतिनिधित्व करणारे सन्माननीय आमदार श्री विजयकुमार देशमुख मालक, आमच्या बँकेचे मार्गदर्शक आदरणीय दिलीपराव माने मालक, आपल्या बँकेचे सन्माननीय चेअरमन साहेब, सन्माननीय व्हाईस चेअरमन साहेब, सन्माननीय संचालक मंडळ व उपस्थित बँकेचे सन्माननीय माजी संचालक, धनश्री परिवाराचे प्रमुख श्री काळुंगे सर आणि इतर मान्यवर उपस्थित सभासद, ग्राहक, पत्रकार व चिंतक बंधू भगिनी, सर्वांशी आदरणीय दादांनी ऑक्टोबर 1976ला यशवंत सहकारी कामगार बँक लिमिटेड सोलापूर या नावाने सहकारी संस्था म्हणून बँकेची नोंदणी केली. सोलापूर शहर हे पूर्वी गरणगाव म्हणून ओळखले जायचे. सर्वांशी आदरणीय दादांनी लक्ष्मी विष्णू मिल, जामश्री मिल, शिवाजी वर्स लिमिटेड शिवशाही, चेतन फंडरी येथील कामगार, जिल्हा परिषदमधील प्राथमिक शिक्षक तसेच छोटे व्यावसायिक, फिरते विक्रेते यांची सावकारी पाशातून मुक्तता करण्याकरता व त्यांचे खावटी आणि व्यवसायाची आर्थिक गरज पूर्ण करण्याकरता बँकेची स्थापना केली. सदर कामगार, कर्मचारी व छोटे व्यावसायिक यांच्याकडून दरमहा थोडी रक्कम जमा करीत ₹25चा 1 शेअर याप्रमाणे भागभांडवल जमा केले व माननीय भारतीय रिझर्व्ह बँकेकडून बँकिंग व्यवसायाचा परवाना 1979 मध्ये प्राप्त केला.
प्रसिद्ध अर्थतज्ञ स्वर्गवासी विम दांडेकर यांच्या हस्ते बँकेच्या कामकाजाचा शुभारंभ झाला. सुरुवातीस जून 1979 अखेर बँकेची सभासद संख्या 2482 होती. भागभांडवल 3,07,000 होते. ठेवी 2,70,000, कर्जे 2,03,000, खेळते भांडवल 6,47,000 असे होते. सन 2002 पर्यंत बँकेच्या 7 शाखा कार्यरत होत्या आणि सभासद 6,267, भागभांडवल 2,08,00,000, ठेवी 71,60,00,000, कर्जे 57,36,00,000 आणि खेळते भांडवल 85,98,00,000 होते. बँकेचे कार्यक्षेत्र सुरुवातीस तत्कालीन सोलापूर म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या हद्दीपुरते मर्यादित होते. त्यामध्ये वाढ होऊन सन 2002 अखेर सोलापूर जिल्हा हे कार्यक्षेत्र झाले होते. सप्टेंबर 2002ला आदरणीय दादांचे अचानक निधन झाले. दादांच्या अचानक निधनामुळे ग्राहकांचा बँकेवर अविश्वास निर्माण होऊन ग्राहकांची ठेव रक्कम काढून घेण्याचे वाढलेले प्रमाण, कर्जदारांनी वेळेवर कर्जदार परतफेड न केल्याने NPAचे वाढलेले प्रमाण, अशा बिकट परिस्थितीमध्ये बँकेची धुरा आमच्या बँकेचे मार्गदर्शक आदरणीय मालकांनी स्वीकारली व अतिशय कौशल्याने धाडसाने या बिकट परिस्थितीतून बँकेस बाहेर काढले व आज बँक प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. सन 2003 मध्ये बँकेच्या सर्व सभासदांच्या आग्रहाखातर बँकेच्या नावामध्ये बदल करून बँकेचे संस्थापक चेअरमन स्वर्गवासी आदरणीय दादांचे नाव बँकेस देण्यात आले. सन 2003 ते 2024 या कालावधीमध्ये सभासद संख्या 6,267 वरून 11,179, भागभांडवल 2,08,00,000 वरून 17,37,00,000, ठेवीमध्ये 71,60,00,000 वरून दादांच्या निधनानंतर 59 कोटीपर्यंत घट झाली होती. मार्च 2024 अखेर बँकेच्या ठेवी 352,66,00,000, कर्जे 57,36,00,000 वरून 224,91,00,000 आणि खेळते भांडवल 85,99,00,000 वरून 418,28,00,000 पर्यंत मार्च अखेरपर्यंत झालेला असून बँक लवकरच ठेवीचा 400 कोटीचा टप्पा आदरणीय मालकांचे मार्गदर्शनाखाली सन्मान्य चेअरमनसो, सन्मान्य व्हाईस चेअरमनसो व सन्मान्य संचालक मंडळाच्या नेतृत्वाखाली पार करीत आहे. बँकेच्या प्रगतीमध्ये बँकेच्या स्थापनेपासून कार्यरत असलेले सन्मान्य संचालक मंडळ, बँकेचे सभासद, ठेवीदार, ग्राहक, नियमित परतफेड करणारे कर्जदार सभासद, बँकेच्या स्थापनेपासून बँकेचे सेवेत असलेले अधिकारी व कर्मचारी यांचा मोलाचा वाटा आहे. बँकेचे मुख्य कार्यालय व 7 शाखा स्वमालकीच्या इमारतीमध्ये आहेत. बँकेने ऑक्टोबर 2013 पासून सीबीएस संगणक प्रणालीचा अवलंब केला असून ती आस्थादायक व्यवस्थित कार्यरत आहे. बँक NFS स्विचच्या माध्यमातून ATM सेवा देत असून कोणत्याही बँकेचा ग्राहक आमच्या बँकेच्या ATM मधून व आमच्या बँकेचा ग्राहक कोणत्याही बँकेच्या ATM मधून रक्कम काढू शकतो. त्याचबरोबर बँकेने येस बँकेची सबमेंबरशिप स्वीकारली असून त्यांच्या माध्यमातून सर्व ग्राहकांस RTGS नेट सुविधा बँकेने उपलब्ध करून दिलेली आहे. बँकेने सन 2022 मध्ये मोबाईल बँकिंग परवाना माननीय भारतीय रिझर्व्ह बँकेकडून प्राप्त केला असून त्याअंतर्गत बँक सन 2022-23 पासून IMPS व UPI पेमेंट सुविधा बँकेच्या ग्राहकांस देत आहे. बँकेचे स्वतःचे डेटा सेंटर सोलापूर येथे व DR साईट पुणे येथे कार्यरत आहे. बँक सायबर सिक्युरिटीच्या लेवल 2 मध्ये असून त्याकरता माननीय भारतीय रिझर्व्ह बँकेने निश्चित केलेल्या परिमाणांची पूर्तता बँकेने केलेली आहे. माननीय भारतीय रिझर्व्ह बँकेने जून 8, 2023 सर्क्युलर अन्वये आर्थिकदृष्ट्या सदृढ व सुव्यवस्थापित बँक म्हणजेच FSWM कंप्लायंट बँक या निकषांची पूर्तता करणाऱ्या अर्बन बँकांस त्यांचे मंजूर कार्यक्षेत्रामध्ये सध्याच्या शाखांच्या संख्येच्या 10% इतक्या नवीन शाखा जनरल परमिशन अंतर्गत चालू करण्यास परवानगी देण्याचे लिबरल धोरण जाहीर केले आहे. आपल्या बँकेने आर्थिकदृष्ट्या सदृढ व सुव्यवस्थापित बँक म्हणजेच FSWM कंप्लायंट बँक करता माननीय भारतीय रिझर्व्ह बँकेने निश्चित केलेल्या निकषांची पूर्तता केलेली असल्याने आपल्या बँकेस 2 नवीन शाखा चालू करण्यास माननीय भारतीय रिझर्व्ह बँकेकडून लायसन्स प्राप्त झालेले आहे. सन 2003 साली बँकेचे तत्कालीन सोलापूर म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या हद्दीपुरते मर्यादित असलेले कार्यक्षेत्र आदरणीय मालकांच्या मार्गदर्शनाखाली आज संपूर्ण महाराष्ट्र राज्य झालेले आहे. बँकेची संख्या 7 वरून 21 झाली असून आज 22व्या शाखेचा शुभारंभ संपन्न होत आहे. धन्यवाद. या बँकेच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेत सन्माननीय व्यवस्थापक विनोदजी कुलकर्णी सरांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक व्यक्त केलं. यासाठी त्यांचे आभार. यानंतर या निमित्तानं मंचावरती उपस्थित असलेल्या प्रमुख अतिथी मान्यवरांचं मार्गदर्शन आणि त्यांच्या शुभेच्छा आम्हाला तितक्याच अनमोल आहेत.
सुरुवातीला ज्यांनी माणसं जोडता जोडता सहकार क्षेत्रामध्ये स्वर्गीय ब्रह्मदेव दादा माने यांचा विचार प्रत्यक्ष कृतीतून सर्वसामान्यांची सेवा बजावत असताना माणसं जोडता जोडता माणसांची मनं मिळवली आणि माणसांची मनं पेटवण्यापेक्षा सर्वसामान्यांच्या चुली पेटल्या पाहिजे असं योगदान आणि असं कार्य आपल्या या क्षेत्रामध्ये केलं असे आमचे मार्गदर्शक असलेले सन्माननीय दिलीपरावजी माने साहेब हे सुरुवातीला आपलं मार्गदर्शन या 22व्या अथोळनगर शाखेच्या शुभारंभाप्रसंगी व्यक्त करत आहेत. आजच्या ब्रह्मदेव माने सहकारी बँकेच्या 22व्या शाखेचं अंतुळनगर भागातील नवीन ब्रँचचं उद्घाटनला महाराष्ट्राचे सहकार मंत्री, एक अभ्यासू व्यक्तिमत्व असलेले, सर्वसामान्याचं नेतृत्व करणारे नेतृत्व आणि आमचे मार्गदर्शक आणि आमचे मित्र आदरणीय बाबासाहेब पाटील साहेब, आपल्या सोलापूर शहरातील एक लोकप्रिय आमदार, आमचे सहकारी मित्र माजी पालकमंत्री आदरणीय विजयकुमार देशमुख मालक, आपल्या लोकसभेचे खासदार आणि मागच्या सोलापूर शहरामध्ये 3 टर्म आमदार म्हणून काम केलेले आमच्या भगिनी आदरणीय प्रणिताई, कैलासवासी दादांबरोबर काम केलेले आणि आज माझ्याबरोबर पण सहकार्याची भूमिका ठेवून काम करणारे आदरणीय काळुंगे सर, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले जिल्हा उपनिबंधक साहेब गायकवाड साहेब, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रशासक बोळे साहेब, स्पेशल ऑडिटर डोके साहेब, सहकार खात्यातले सर्व अधिकारी, आमच्याबरोबर आलेले आणि आमच्यावर नेहमी सहकार्य करणारे संतोष भाऊ, किसन भाऊ, व्यासपीठाला सर्व सहकारी, आमचे बँकेचे चेअरमन सोमा गायकवाड, व्हाईस चेअरमन तात्या आणि सर्व आमचं संचालक मंडळ, सर्व CEO, जनरल मॅनेजर, सर्व सहकारी बंधू. आता आमच्या CEOनी सगळी इतुंबू इतिहास बँकेचा सांगितला आणि ह्या बँकेचं नाव 2003 पूर्वी यशवंत सहकारी कामगार बँक म्हणून होतं. आणि यशवंत सहकारी कामगार बँक असल्यामुळं सोलापूर शहर हे कामगारांचं शहर होतं. सर्वसामान्य लोक या बँकेला जोडतच जात नव्हते. सगळ्यांना वाटत होतं ही कामगाराची बँक आहे, म्हणजे तसे कामगाराचीच होती. NG मिलचे पगारी तिथे होते, जामिलचे पगार तिथे होते, चेतन पांढरेची पगार तिथे होती, यशवंत मिलची होती, सादुल मिलची होती, सोलापूर मिलची होती. सगळ्या पगारी आपल्या ब्रह्मदेव बँकेत आणि महानगरपालिके चरणी लोकांच्या सगळ्या पगारी आपल्या बँकेत. सगळे व्यवहार जो होत होता कर्मचाऱ्याचा, कामगारांचा व्यवहार होता आणि तो ब्रह्मदेव दादांचा हेतू होता की सर्वसामान्य गरिबाला आपण मदत करणारी आपल्याला बँक पाहिजे. पण आपल्याला बँक वाढवायची आहे, बँकेला लोकांना मदत करायची आहे, ती मर्यादित स्वरूपात राहिली आणि ह्या ज्या आता नावं घेतल्या त्या संस्था या सगळ्या मिला सोलापूरला बंद पडल्या. त्यामुळे बँकेला पण थोडं व्यवहार कमी होत होतं. बँक अडचणीत नाही आली पण व्यवहार करून आलं. पण आमच्या सगळ्या सभासदांची, सगळ्या दादांच्या निधनानंतर सगळ्यांचं म्हणणं एक आलं की आता बँकेचं नाव आपल्याला बदलायला पाहिजे आणि आमच्या संचालक मंडळात आलं, एक जनरल बॉडीचा ठराव केला आणि आपण त्या बँकेला ब्रह्मदेव दादा माने सहकारी बँक नाव दिलं. आणि नाव दिल्याबरोबर एवढा फरक पडला बँकेमध्ये की ब्रह्मदेव मानेवर एवढा विश्वास होता की आज ब्रह्मदेव मानेंचं आणि बँकेचं नाव ऐकून बँकेकडे आज डिपॉझिट येत असतं. ते दादांवर विश्वास आहे, दादानंतर आमच्या कुटुंबावर आणि माझ्यावर आमच्या संचालक मंडळावर विश्वास आहे. आज पहिल्या दिवशीच आपण शाखेचं उद्घाटन केलंय आणि आज सुरुवात केली आपण बँकेची. सकाळपासून 80 लाख रुपयाचे डिपॉझिट बँकेत आहे. 4 लॉकर गेले, ATMची कार्डची मागणी आली आणि गोल्ड लोनची विचारणा झाली. म्हणजे लोकांचा एवढा विश्वास आपण संपादन केला या बँकेच्या माध्यमातून की सगळ्या बँकेच्या मागच्या अनेक वर्षापासून, मागच्या 20 ते 25 वर्षापासून रिझर्व्ह बँकेचं इन्स्पेक्शन होत होतं, त्यावेळेस सहकार खात्याचं होत होतं, त्यावेळेला स्टॅट्युटरी ऑडिट होत होतं. ह्या सगळ्यामध्ये
आजपर्यंत इतिहासामध्ये आपल्या बँकेला कायमस्वरूपी वर्ग दिलेला आहे. वर्गच नाही. आरबीआयचं इन्स्पेक्शन आमचं वर्षाला होतं, ऑनलाईन इन्स्पेक्शन होतं. सगळ्या आता या स्पर्धेच्या युगात जर उतरायचं असेल, आमच्या सोलापूर शहरामध्ये आमच्या अनेक बँका आहेत, आमच्या सिस्टर कन्सल्ट बँक आहेत. हे असताना सुद्धा अदर जिल्ह्याच्या बँका सुद्धा आपल्या बँकेत येऊन आपल्याबरोबर काम करण्याची स्पर्धा की सोलापूरमध्ये खूप मोठा व्यवसाय आहे, व्यवहार आहे, त्या माध्यमातून आपल्या सोलापूरमध्ये येत. मग आम्ही आपलं स्वतःचं सीबीएस सेंटर, आमचं डेटा सेंटर स्वतःचं केलं. पुण्याला डेटा सेंटर आहे, सोलापूरमध्ये डेटा सेंटर आहे आणि आपली स्वतःची ATM कन्सिडर. आपलं सगळं आता बँकेचं स्वतःच्या मालकी. फोन पे आहे, गुगल पे आहे, सगळं आहे. फक्त आपल्या बँकेमध्ये हे नाही की आपलं नेट बँकिंग नाही आहे की सोलापूर जिल्ह्यामध्ये शहरामध्ये कुठल्याच बँकेमध्ये सहकारमधल्या नेट बँकिंग नाही आहे. फक्त आपण आता ते जवळजवळ 1-2 वर्षामध्ये नेट बँकिंग सुद्धा आपलं बँकेच्या माध्यमातून सुरू होईल. अनेक लोकांना कैलासवासी दादांचं हेच म्हणणं होतं की लग्नाला कर्ज पाहिजे असेल तर लोक येऊन पत्रिका देणार, दादा माझ्या मुलाचं लग्न ठरलंय, मला एक 25,000 रुपये लोन द्या. तारण काय? लग्नाची पत्रिकाच तारण. पुढं लोक लग्न पत्रिका डुप्लिकेटच छापून आणाय. आमचे दादा त्याच्यावर विश्वास ठेवत होते की माहित आहे त्याला अडचण आहे, काय करायचं, जाऊ दे, देऊन टाका, कागदपत्र नंतर. म्हणजे अशा पद्धतीनं बँक त्यावेळेला चालत होती, लोकही त्यावेळेला फेडत होते. पण रिझर्व्ह बँकेने अख्ख्या देशामध्ये नियमावली बदलली. जसं जसं बँकेमध्ये मोठ्या प्रमाणात फ्रॉड होत गेले आणि त्या फ्रॉडमध्ये कशी दुरुस्ती केली पाहिजे, कसं याच्यातल्या चुका सुधारल्या पाहिजे. त्यामुळे बँकेनं, रिझर्व्ह बँकेनं खूप मोठं धोरण स्वीकारले की कुठल्याही बँकेमध्ये फ्रॉड नाही झाला पाहिजे. योगायोगाने मागच्या 1 वर्षापूर्वी 2 वर्षापूर्वी भाजपचं सरकार आलं आणि सहकार खातं असं कृषी खात्यामध्ये त्यावेळेला समाविष्ट होतं. पण ह्या वेळेला अमित शहांकडे हे सहकार खातं गेलेलं आहे केंद्रात आणि अमित शहांकडे गेल्यामुळं त्यांना सगळ्या बँका वाचल्या पाहिजे हा त्यांचा हेतू आहे. आता मी वेगळ्या विचाराचे आम्ही काम करतो, वेगळ्या पक्षामध्ये काम करतो. जेव्हा सहकाराची एक संस्था टिकवायचं असेल तर अमित शहानी ज्या वेळेला सहकार खातं घेतलं, सगळ्या देशातल्या सहकार मंत्र्याला, मुख्यमंत्र्याला सगळ्यांना बोललं आपल्याला सहकारी बँका वाढवल्या पाहिजे, सहकारी सोसायटी वाढवल्या पाहिजे. त्यांनी असं निर्णय घेतला की विविध कामगिरी सोसायटी पेट्रोल पंप द्यायचं, रेशन दुकान द्यायचं, त्याला खताचं दुकान द्यायचं. अनेक योजना त्यांनी राबवल्या की ह्या विकास सोसायटीच्या माध्यमातून आपल्याला हे सगळ्या संस्था चालल्या पाहिजे, लोकांपर्यंत पोहोचलेल्या पाहिजे. आणि यासाठी त्यांनी एक अजून हे केलं, अमरेला म्हणून एक त्यांनी कव्हर तयार केलं की सहकारी बँका वाचण्यासाठी एक अमरेला म्हणून संस्था तुम्ही स्थापन करा आणि ती स्थापन करण्यासाठी तुम्ही निधी गोळा करा आणि त्या बँकेला तुम्ही मदत करा. तर त्या निधी कमी पडत असताना सुद्धा ह्या सहकारी खात्याने अमित भाई शहानी त्यांनी सांगितलं तुम्हाला निधी कमी पडत असेल तर मी माझ्या खात्याकडनं देतो. किती तर लाख कोटी त्यांनी आपल्या ह्या सहकार खात्याला त्यांनी दिलं. आज जे काम चांगलं करते त्याचं आपण चांगलंच म्हणावं लागेल. पण बँकेची सोलापूर जिल्ह्यामध्ये बँक हे सहकाराचं मोठं जाळं विणलेलं आहे. ह्या जिल्ह्यामध्ये खूप सहकार मर्सी होऊन गेलेल्या, त्यात अनेक लोक दिग्गज नेते ह्या सहकारामध्ये काम करतात आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये हे सहकारमध्ये पहिल्यापासून, आता सहकार मंत्री मराठवाड्यातले आहेत पण पहिल्यापासून जेव्हा म्हणतो आपण सहकार क्षेत्र जे वाढलं, कैलासवासी वसंतदादा, यशवंतराव चव्हाण, यशवंतराव मोहिते यांनी सहकाराचं जाळं अख्ख्या देशामध्ये आणि आपल्या महाराष्ट्राचं, पश्चिम महाराष्ट्राचं अनुकरण देशामध्ये करण्याचा प्रयत्न ह्या माध्यमातून झाला आहे. आज आपण अनेक जणांनी या बँकेवर विश्वास ठेवून काम करताय. आपल्या बँकेमध्ये अनेक जणांचं डिपॉझिट आहे, आपल्या बँकेमध्ये अनेक जणांचं गोल्ड लोन आहे. अनेक उद्योजकांना आपण उभा करण्याचं काम ह्या बँकेच्या माध्यमातून केलं. आमचं स्वतःचं एक मानस असतं आणि आमच्या कर्मचाऱ्याला आणि आमच्या स्टाफला मी नेहमी सांगत असतो, आमच्या चेअरमनलाही मी सूचना देत असतो, आपल्या बँकेला मोठे लोक जोडलेले आम्हाला गरज नाही आहे. ज्याचं 5,000 डिपॉझिट आहे ते आम्हाला आवडतं, ज्याचं 10,000 डिपॉझिट आहे ते आम्हाला आवडतं. आमच्या बँकेत लाडकी बहीण योजना सुद्धा 500 खाते लाडकी बहिणीचे
आता मागच्या महिन्यात आले तर आता पुढं काय मला येणार आहेत ना? चालू राहणार आहे. म्हणजे लाडकी बहिणीची 500 करोड आमच्यात आहे. आम्ही आनंदित झालो का तर महिला बँकेच्या जोडल्या बँकेच्या आपल्यापर्यंत महिला आमच्या बँकेपर्यंत येतात आणि कुटुंबाला एक महिला आपल्या बँकेपर्यंत आपल्या संस्थेपर्यंत भेटते त्यावेळेला बँकेचा विश्वास संपादन होतो. 500 अकाउंट आमच्या महिन्यामध्ये लाडक्या बहिणीच्या आम्हाला आरबीआयनं आणि सहकारी खात्याने आम्हाला परवानगी दिलेली आणि ते अकाउंट सुद्धा आमच्याकडे आहेत साहेब. ती अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ ती पण योजना आपल्या बँकेमध्ये आम्ही जवळजवळ 20-25 लोकांना आम्ही ते 15 लाख रुपयेपर्यंत बिनव्याज देत होतं. सरकार त्याचे पैसे देतो. जे जे करता येतं आमच्या बँकेच्या माध्यमातून इथं कुठलंही राजकारण न करता सगळ्यांना मदत करण्याची भूमिका आतापर्यंत घेतली. आपण सगळेजण खूप मोठे सहकार क्षेत्रामध्ये साहेब आपण काम करता. आपला खूप मोठा अनुभव आहे आणि खूप संस्था आपण म्हणजे सगळं जर बघितलं तुमचं लोकांना माहित नाही की सहकार मंत्री तुम्हाला उगाच अजितदादांनी दिल्या नाही किंवा देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिल्या नाही. एक विचार करून दिले सहकार खात्यातलं लोकांना जोडायचं काम जर महाराष्ट्रामध्ये असेल प्रामाणिकपणे जोडण्याची इच्छा असेल तर ते सहकार खाता असेल. मदत करण्याची भूमिका जर आपल्याला असेल सहकारी खात्यामध्ये अनेक असते. नुसतं एक सहकारी बँक सहकारी सोसायटी विकास सोसायटी असं नसतं. बरीचशी गोष्टी आहेत की जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम आहे. आपल्याला जनतेपर्यंत आपण पोहोचू शकतो. जनतेत पण आपल्यापर्यंत येते. खूप मोठं जबाबदारी देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादांनी यांच्याकडे दिलेलं आहे. मी त्या दोघांचंही अभिनंदन करतो साहेब. जबाबदारी आपल्याकडे दिली खूप चांगलं काम आहे आणि आपल्याबरोबर आमच्याबरोबर नेहमीच आमचे विजयकुमार देशमुख असू द्या किंवा प्रणितताई असू द्या आम्हाला कधी असं कुठल्या सहकार क्षेत्रामध्ये काम करत असता म्हणताना भूमिका त्यांची रास्तच आमच्या बाबतीत होती. मदत करण्याचीच भूमिका आमच्यावर ठेवलेली आहे. मदत केलीच आतापर्यंत पण एक चांगलं वातावरण सोलापूरमध्ये सहकार क्षेत्रामध्ये आहे. सहकार क्षेत्रामध्ये आम्ही सगळ्यांनी मिळून मिसळून करतो. राजकारणात वेगळे वेगळे विषय असू दे पण सहकार क्षेत्रात आम्ही असल्या कुठली गोष्टी करण्याच्या भानगडीत आपण पडतो. मी जास्त बोललो. आपण सगळ्यांनी बँकेवर विश्वास ठेवला. 22व्या शाखेचं आपलं आज माननीय मंत्री महोदय साहेबांच्या हस्ते उद्घाटन झालं. विजयकुमार देशमुख आहेत आपल्या खासदारताई आहेत त्यांच्या हस्ते झालं. साधारणतः 26 जानेवारी त्यात आम्ही 23व्या आपण शाखा काढतो. ती कुरुलला आपण काढतोय कारण की ग्रामीण भागामध्ये सुद्धा आपले संपर्क असतात. आपण सगळेजण थोड्या अवधीमध्ये आपण सगळेजण उपस्थित राहिला. आज सहकार मंत्र्यांनी आपल्याला वेळ दिला. अनेक कार्यक्रम आहेत त्यांचे सकाळपासून कार्यक्रम आहेत आणि सारखे कार्यक्रम सुरू आहेत. सगळ्यांनी आमच्या संचालक मंडळ आमच्या सभासदाचं वतीनं आपल्या तिघाचे मी परत एकदा आभार मानतो आणि मला इथं थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. 22व्या आंतोळीकर नगर शाखेचा शुभारंभ होत असताना आपल्या मनोगत सन्माननीय दिलीपरावजी माने साहेबांनी या ठिकाणी व्यक्त केलं. खरं तर योजना शब्दांच्या रूपानं दप्तरात पडून राहिल्या तर त्याची रद्दी होते आणि कृतीच्या रूपानं साकार झाल्या तर त्याची फलश्रुती होते. सहकाराचा हा दुवा सर्वसामान्यांपर्यंत नेत आधी केलं मग सांगितलं आणि बोलण्यापेक्षा कृती श्रेष्ठ असते ही उक्ती ज्यांच्या खऱ्या अर्थानं कार्यातून साकारलेली असे सन्मान्य दिलीपरावजी माने साहेब यांच्या नेतृत्वाखाली 22व्या आंतोळीकर नगर शाखेचा हा शुभारंभ सोहळा इथं संपन्न होतोय. आणि यानंतर या सोहळ्याप्रसंगी उपस्थित असलेले आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मान्यवर सोलापूर लोकसभेच्या नवनिर्वाचित आणि लोकप्रिय अशा खासदार सन्मान्य प्रणितीताई शिंदे यांच्या शुभेच्छा या प्रसंगी व्यक्त होत आहेत. व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री आदरणीय बाबासाहेबजी पाटीलजी, उपस्थित सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री माजी मंत्री आदरणीय विजयकुमार देशमुखजी, आदरणीय माझे मोठ्या भावासन्मान असलेले आणि माझ्यासोबत आम्ही एकत्र मिळून काम केलेले असते आदरणीय दिलीप माने साहेब, आदरणीय माझ्या वडिलांचे स्नेही काळुंगे सर, आदरणीय संतोष पवारजी, राजनभाऊ जाधवजी, किसन जाधवजी, जुबैर बागवानजी, नागेश काकमोगेजी, केदार उंबरजीजी, कुंदन भोळेजी, मनोज यलगुरवारजी, उपस्थित सर्वच ब्रह्मदेव दादा माने सहकारी बँकेचे उपस्थित सर्व संचालक, आदरणीय पृथ्वी मानेजी, गणेश डोंगरेजी, उपस्थित सर्वच बंधू आणि भगिनींनो,
मी माने साहेबांना मनापासून शुभेच्छा देते की आज आदरणीय मंत्री महोदयांच्या हस्ते ते ब्रह्मदेव दादा माने सहकारी बँकेच्या 22व्या शाखेचं उद्घाटन ते घेत आहेत. 22 म्हणजे तुम्ही एवढं आजपर्यंत 22 शाखा आणि लवकरच 23वी शाखा ही मोहोळमध्ये त्याचं उद्घाटन होणार आहे. हे काय सोपी गोष्ट नाहीये माने साहेब, ही सगळ्यांना जमत नाही. आणि आज सोलापुरात असे खूप कमी लोक आहेत जे वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांना एकत्रित एका स्टेजवर आणू शकतात आणि त्याच्यामध्ये एक म्हणजे माने साहेब आहे. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, जॅक ऑफ ऑल मास्टर ऑफ नन. पण माने साहेब तुम्ही मास्टर ऑफ ऑल आणि जॅक ऑफ ऑल पण आहात. कारण का सहकार असू दे, राजकारण असू दे, शिक्षण असू दे, प्रत्येक क्षेत्रात तुम्ही त्या ठिकाणी पाऊल उचललत आणि पाऊल यशस्वीरित्या त्या ठिकाणी तुम्ही उचललत आणि आज उत्कृष्ट असं काम तुम्ही त्या ठिकाणी करत आहात. समस्त सोलापूरकरांच्या वतीने मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देते आणि तुमचे आभार मानते. कारण का सोलापूर एक सहकार हब, कोऑपरेटिव्ह हब म्हणून नाव लौकिक करण्यात तुमचा तिथे सिंहाचा वाटा आहे. बँकेमध्ये सकाळी 7 वाजता पोहोचतात मंत्री महोदय माने साहेब. सगळ्यांच्या आधी माने साहेब तिकडे बँकेत 7 वाजता असतात. राज्यकर्ते हे टाइम बाबत कच्चे असतात, पण माने साहेबांचं तसं नाहीये. माने साहेब मला असं वाटतं व्यावसायिक जास्त, प्रोफेशनल जास्त आणि राजकारण राज्यकर्ते कमी असं त्यांच्या बाबतीत म्हणायला हरकत नाही. मला त्यांच्या बरोबर 2009 मध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी ज्या पद्धतीत सोलापूर दक्षिण मतदारसंघ सांभाळला, त्यांची त्या मतदारसंघाची अडीअडचणी विधानसभेत मांडल्या. बरंच काही त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे, त्यांच्या स्वभावाकडून शिकण्यासारखं आहे. अलीकडे जे झालं त्यांचा संयम जो त्यांनी प्रत्येक गोष्टीत पाळला तो खरंच उल्लेखनीय आहे माने साहेब. आणि तुमच्याकडून आम्हा सगळ्यांना आणि तमाम तुमचे कार्यकर्ते म्हणजे आज मी बसलेले सगळी लोक सगळे जुने, एक पण तुम्हाला सोडून कुठेही गेला नाही आहे आणि त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. नाही तर तुम्हाला माहिती आहे म्हणजे सगळे संचालक मंडळ असतील, अगदी गंगाधर बिराजदारला सूट मध्ये बघून मला अभिमान वाटला. युथ काँग्रेसचा एक कार्यकर्ता निंबर्गी गावातला आणि आज सूट बूट मध्ये आज ह्या स्टेजवर तुमच्या बँकेचे संचालक म्हणून किती म्हणजे एम्पॉवरमेंट काय असते माने साहेब, तुम्ही हे आम्हाला दाखवून दिलं, त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा. मंत्री महोदय तुम्हाला मंत्रीपदाचं अभिनंदन देते. पहिल्यांदाच त्यांच्या पदरात मंत्रीपद पडलं आहे आणि ते पण सहकार. आय थिंक नंबर 3ऱ्या पोझिशनवर महाराष्ट्रात सर्वात पॉवरफुल मंत्री जर कोण असेल तर तो सहकार असतो. मोठे मोठे कारखानदार अशा फायली घेऊन तुमच्या ऑफिसपाशी उभे राहणार आहेत. मी त्यांना हळूच कानात सांगितलं की सगळे राहतील पण त्यांच्याकडून CSR तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेसाठी नक्की घ्या आणि जे काम शासनाकडून होऊ शकत नाही किंवा शासनाकडे किंवा लोकप्रतिनिधींकडे कधी निधी नसते ते CSRच्या माध्यमातून तुम्ही नक्कीच घ्या. मंत्री महोदय एक वेगळं तुम्ही पायलट प्रोजेक्ट म्हणून सगळ्या कारखानदारांकडून CSR तुम्ही जर घेतलात महाराष्ट्राच्या जनतेसाठी, जे प्रोजेक्ट्स आपल्या निधीमध्ये बसत नाहीत तर मला असं वाटतं खूप मोठा फरक पडू शकतो. मी जास्त वेळ घेत नाही पण सोलापूर हे कामगारांचं शहर आहे. माने साहेब म्हणाले की त्यांच्या खात्यात त्यांच्या बँकेमध्ये कामगारांची पण आता खूप खाती आहेत, लाडक्या बहिणींची पण त्या ठिकाणी खाती आहेत. मायक्रो फायनान्स खूप मोठ्या पद्धतीत पसरला आहे आणि खूप वेगळ्या पद्धतीचं एक्स्टॉर्शन मायक्रो फायनान्स कंपनीज करत असतात कारण का त्यांच्यावर RBIचं नियंत्रण नसतं. आणि म्हणून मला तुम्हाला विनंती करायची आहे की मायक्रो फायनान्सवर काहीतरी रेग्युलेशन जर केलं तर ज्या पद्धतीत ते महिलांच्या बचत गटच्या महिलांच्या डोक्यावर येऊन बसतात आणि काही असं तर वसुली ज्या पद्धतीत करतात, एक प्रकारचं जर नियंत्रण ह्यांच्यावर असलं तर मला असं वाटतं त्या महिला तुम्हाला खूप आशीर्वाद त्या ठिकाणी देतील. आणि मंत्री महोदय कदाचित तुमच्या मिनिस्ट्रीच्या डिपार्टमेंटच्या अंतर्गत हा विषय येत नसेल पण ही वस्तुस्थिती आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही झोपडपट्ट्या असतील
किंवा काही एरिया असतील किंवा काही गावं असतील, हे DDRशी पण मी बोलले, पण ते डिनाय करतात. आणि RBIचे जे लीड बँक मॅनेजर असतात ते पण हे डिनाय करतात की बऱ्याच बँकांकडून रेड झोन म्हणून ठराविक एरियांना नेमलं जातं. रेड झोन म्हणजे जर तिथे 2 ते 3 डिफॉल्टर असतील, लोन भरलं नसेल, परतफेड केला नसेल, तर त्या पूर्ण झोनला रेड झोन म्हणून अनऑफिशियल, कागदावर नाही पण एक अनऑफिशियली केलं जातं. आणि मग पुढे जर त्या झोनमधून कोणी लोनसाठी ॲप्लिकेशन केलं तर त्यांना लोन दिला जात नाही. आणि त्यामुळे अनेक जणांना अडचण निर्माण होते. आमच्या सोलापुरात सेटलमेंट भाग असेल, काही गावं असतील, हे अनऑफिशियल अनडिक्लेअर्ड, जसं आपण म्हणतो इमर्जन्सी, तसं अनडिक्लेअर्ड रेड झोन्स हे आहेत. आणि तिकडे जे इतर युवक आहेत त्यांना तुम्ही लोन मिळण्यास सवलत द्यावी, ते पूर्णपणे रेड झोन म्हणून लेबल न करावे अशी मी तुम्हाला त्या ठिकाणी विनंती करते. महिलांसाठी बँकिंग क्षेत्राचं प्रशिक्षण मला असं वाटतं गरजेचं आहे. हे प्रशिक्षण शाळेत दिलं जात नाही, कॉलेजमध्ये कॉमर्स केलं तर दिलं जातं, पण आर्ट्स किंवा सायन्स किंवा रेग्युलर जर एक गृहिणी असेल, तिला बँकिंग क्षेत्राचं खूप कमी माहिती असते. पहिला चेक कसा भरायचा, तो क्रॉस कसा करायचा, डेबिट आणि क्रेडिट हे आम्हाला माहित नाही. तर तुमच्या माध्यमातून महिलांसाठी एक बँकिंग कोर्स जर तुम्ही सुरू करू शकलात महाराष्ट्रात, तर मला असं वाटतं खूप त्याचा फरक पडेल आणि फायदा होईल आम्हा महिलांना. आणि आमचं नॉलेज बँकिंग क्षेत्राबद्दल वाढू शकेल त्या माध्यमातून. एवढेच मला खूप मी तुम्हाला या ठिकाणी रिक्वेस्ट केले, त्याबद्दल क्षमा असावी. पण तुमचं सोलापुरात स्वागत करते. आमच्या सोलापुरात जे काही बँका किंवा काही सोसायटीज बुडल्या आहेत किंवा अडचणीत आहेत, त्यांना तुम्ही त्या अडचणीतून बाहेर काढाल अशी मी अपेक्षा बाळगते. आणि पुन्हा एकदा माने साहेब, तुम्हाला मनापासून शुभेच्छा देते. नेट बँकिंग 2 वर्ष नाही, मला असं पृथ्वी आहे तुमच्या मदतीला, तर एका 6-7 महिन्यात तुम्ही सगळ्या बँकेमध्ये नेट बँकिंग आणाल. माझा हा विश्वास आहे तुमच्या कार्यात आणि तुम्हाला मनापासून तुमच्या 23व्या शाखेसाठी पण शुभेच्छा देऊन आम्हाला या कार्यक्रमात बोलवलं त्याबद्दल तुमचे आभार मानते आणि इथेच थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. सोलापूरच्या नवनिर्वाचित खासदार सन्माननीय प्रणितीताई शिंदे यांनी उपस्थित राहत या बँकेच्या उद्घाटनासाठी शुभेच्छा दिल्या, यासाठी त्यांचे आभार. आणि यानंतर मी या ठिकाणी आमंत्रित करते सोलापूर शहर उत्तरचे आमदार सन्माननीय विजयकुमारजी देशमुख साहेब यांना. विनंती त्यांनी या प्रसंगी आपल्या शुभेच्छा व्यक्त कराव्या. ब्रह्मदेव माने सहकारी बँक लिमिटेड सोलापूरच्या आजच्या आंतोळीकर नगर शाखेच्या उद्घाटनाला उपस्थित असलेले आदरणीय नामदार बाबासाहेबजी पाटील साहेब, सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सोलापूरचे लोकसभेचे खासदार प्रणितीताई शिंदे, माझे सहकारी मित्र आदरणीय माजी आमदार दिलीपरावजी माने साहेब, मंचावर तसेच मंगळवेढ्याचे आदरणीय काळुंगे साहेब, माननीय गायकवाड साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माननीय संतोषजी पवार साहेब, तसेच उपस्थित असलेले DDR गायकवाडजी, पोळे साहेब, माझे सहकारी राजन जाधव साहेब, किसन भाऊ, उपस्थित असलेले सगळे सन्मान्य व्यासपीठ, उपस्थित असलेले सगळे सन्मान्य सभासद बंधू भगिनी, आज ब्रह्मदेव दादा माने बँकेचं 22व्या शाखेचं आपले सहकारी मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं. मी माने साहेबांना, दिलीपरावजी माने साहेबांचं फार जवळून 5 वर्ष यार्डामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काम करत असताना मी त्यांना फार जवळून बघितलं. मी त्यांच्याच पॅनलमधून निवडून आलो. नंतर मला कृषी उत्पन्न बाजार समितीचं सभापती केलं.
सहकार क्षेत्रामध्ये कमी काम केल्यामुळं मला अनुभव कमी होता. पण माने साहेबांनी कृषी आपल्या सहकार क्षेत्रामध्ये कसं धडाडीनं काम करावं हे त्यांनी मला दाखवले. प्रत्येक गोष्ट त्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पूर्णपणे मार्गदर्शन त्यांच्या मार्गदर्शनाखालीच काम केलं. त्यामुळं आज 22वी शाखा आहे, आज बँकेने उद्घाटन केलं. करत असताना मला असं वाटलं की बाबा जे आपले ब्रह्मदेवदादा मानेंनी ज्यांनी आपले सहकार क्षेत्राचं जाळं विणलं त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून माने साहेबांनी मोठी प्रगती बँकिंग क्षेत्रात असू द्या किंवा या अनेक सहकारी संस्थांमध्ये आज आपण चांगल्या प्रकारे काम करून त्यांनी आपले एक नाव लौकिक, त्यांनी दादा मानेंचं नाव लौकिक केलेलं आहे. आणि अनेक या बँकेच्या मार्फत अनेक लोकांचे कुटुंब उभं केलं, त्यांना सहकार्य केलं. आणि आपण बघतोय केवळ या बँकिंग क्षेत्रात, सहकारी क्षेत्रात नाही तर शिक्षण क्षेत्रात त्यांनी चांगलं नाव लौकिक केलं. आणि या सगळ्या त्यांच्या कामामध्ये मी बघत असतो त्यांचा एक स्वभाव आहे, सरळ आणि स्ट्रेट फॉरवर्ड, म्हणजे स्पष्ट बोलणं. आणि एवढं धडाडीनं काम करतात की अनेक वेळा आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये करत असताना आम्ही 10 वेळा विचार करणार, पण माने साहेब म्हणणार नाही हे कायद्यात आहे, तुम्ही करा, मी आहे ना मागं म्हणणार. म्हणजे असं सांगणारा माणूस आणि सातत्यानं पाठीमागं एक मित्रत्व नातं जपणारा. आणि राजकारणात असू द्या किंवा सहकार क्षेत्रात असू द्या, मी त्यांच्याबरोबर पक्षात नव्हतो, पण सोबत घेऊन जात असताना आपल्याला पक्ष न बघता आपला एक मित्र म्हणून सोबत घेऊन गेलो. आज या बँकिंग क्षेत्रातही अनेक लोक जोडले गेले आणि अनेक लोकांचं काम करण्यासाठी आतापर्यंत ते सांगितलं खरंच आहे. सकाळी 7 वाजता ते बँकेच्या ऑफिसमध्ये असतात. त्यामुळं सकाळी कधी कधी मी भेटायचं म्हणलं तर सकाळचा टाईम सांगतो, साहेब एवढं सकाळी मी का उठत नसतो असं मी अनेक वेळा म्हणलं. आणि त्यामुळं कामाचं एक जे रुटीन असतंय त्या रुटीनमध्ये व्यवस्थित काम करून आपल्या या सगळ्या सोबत घेऊन जात असताना राजकारणात, समाजकारणात आणि शैक्षणिक आणि अनेक क्षेत्रामध्ये त्याने काम आपलं चांगल्या रीतीने करून एक नावलौकिक केलं. तसंच दिलीप माने साहेबांना मी शुभेच्छा देतो. आणि त्या बँकेच्या या 22व्या शाखाने तर आपण या जानेवारीमध्ये 23व्या शाखामध्ये आपण पदार्पण करणार आहे, त्यालाही शुभेच्छा देतो. आज मी नामदार बाबासाहेब पाटलांनाही शुभेच्छा. आज मी आभार मानतो की सकाळपासून ते सोलापूरमध्ये आज इथं उपस्थित आहेत, अनेक कार्यक्रम करत असतात. अलीकडं सोलापूरकरांनी मंत्री सकाळपासून संध्याकाळपर्यंत बघितलं नाही, पण आज पहिल्यांदाच आम्ही बघायला आलो गेल्या अनेक दिवसानंतर की एखादा आपल्या राज्याचे मंत्री आले आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत कार्यक्रममध्ये व्यस्त आहेत. आणि आपल्याला खरंच मी मनपूर्वक आभार मानतो. माने साहेबांनी मागाशी व्यक्त केलं की लाडकी बहिणी योजनेच्या संदर्भात, साहेब लाडकी बहिणीची योजना ह्या महिन्यातील लाडकी बहिणींना त्यांचं बँकेमध्ये पैसे पडलेले आहेत. यापुढेही ही योजना चालू राहणार आहे, कारण लाडकी बहिणींचा आशीर्वाद आमच्यावर फार मोठा आहे. त्या आशीर्वाद आम्ही विसरणार नाही आणि ते विसरू शकत नाही. आणि त्यामुळं बहिणींचा आशीर्वाद कायम आमच्यावर राहावं यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आणि या कार्यक्रमाला आम्हाला बोलवलं, मान सन्मान केला आमचं. याबद्दल आपल्या बँकेचं, संचालक मंडळाचं, सगळ्यांचंच मी आभार मानतो. आणि 2 शब्द संपितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्मान्य आमदार विजयकुमारजी देशमुख साहेब यांनी या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहत शुभेच्छा दिल्या, यासाठी त्यांचे आभार व्यक्त करते. खरं तर एका माणसानं 100 पावलं पुढे जाण्यापेक्षा 100 माणसांना पुढे घेऊन जाणारं नेतृत्व दिलीपरावजी माने साहेबांच्या रूपाने आहे. आणि अशा या नेतृत्वाचं कौतुक करत आपल्या शुभेच्छा आमदार साहेबांनी दिल्या. आणि यानंतर मी आमंत्रित करते या महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित सहकार मंत्री, आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक सन्मान्य नामदार बाबासाहेबजी पाटील साहेब यांना विनंती आहे त्यांनी या प्रसंगी आपले आशीर्वाद आणि मार्गदर्शन व्यक्त करावे. सन्मान्य नामदार बाबासाहेबजी पाटील साहेब. ब्रह्मदेवदादा माने सहकारी लिमिटेड बँक सोलापूर
22व्या शाखेच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या आमच्या भगिनी खासदार प्रणिताई शिंदे, आमदार विजयकुमारजी देशमुख साहेब, माजी आमदार, माझे मित्र दिलीपरावजी माने साहेब, शिवाजीरावजी काळुंगे साहेब, किरणरावजी गायकवाड जिल्हा उपनिबंधक, भोळे साहेब प्रशासक जिल्हा मध्यवर्ती बँक, डोके साहेब विशेष लेखा परिषद सोलापूर, बँकेचे चेअरमन श्री गायकवाड साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराचे अध्यक्ष श्रीयुत पवार, बँकेचे सर्व संचालक मंडळ, बँकेचे MD श्रीयुत कुलकर्णी साहेब, पत्रकार मित्र, उपस्थित असलेले सर्व सभासद बंधूंनो भगिनींनो, मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो, सर्वप्रथम मी ब्रह्मदेव माने दादा यांच्या प्रतिमेला अभिवादन करतो आणि या कार्यक्रमाचा उद्घाटक या नात्यानं 22व्या शाखेचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. मित्रांनो, ब्रह्मदेव दादा मानेंनी त्यावेळेस बघितलेलं स्वप्न, सहकारी चळवळीबद्दलची आपुलकी, आपल्या राज्याला प्रगतीकडे नेण्यासाठी सहकार चळवळच आपल्याला फायदेशीर ठरलेली आहे. सहकार आणि शिक्षण ह्या दोन गोष्टीच माणसाला प्रगतीकडे नेऊ शकतात. या राज्यामध्ये विठ्ठलरावजी गाडगे साहेब असतील, देशमुख साहेब असतील, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब असतील, शंकरराव मोहिते पाटील, विलासराव देशमुख साहेब, अनेक मान्यवरांनी ही सहकार चळवळ महाराष्ट्रामध्ये रुजवली. त्याच्यामुळं आज राज्यामधली परिस्थिती जर बघितली की या राज्याच्या प्रशासन सेवेमध्ये जेवढे काही एम्प्लॉईज काम करतात त्याच्या बरोबरीने किंवा त्याच्यापेक्षा अधिक लोक या सहकारी चळवळीमध्ये काम करतात. कारण नेत्याला दूरदृष्टी असली पाहिजे. अनेक राज्यातल्या भागातला नेता कसा आहे त्याच्यावर त्या ठिकाणची भागातली चळवळ उभा राहत असते. म्हणून आपण इतर राज्यामध्ये आपल्या बरोबरची प्रगती झालेली दिसत नाही. त्याचं कारण सहकारी चळवळ तिथं फोफावलेली नाही. सकाळीच मी सांगितलं आणि आताही सांगतो तुम्हाला की बिहार राज्याला निसर्गाने एवढी मोठी सुविधा दिलेली आहे, तिथे मुबलकता दिलेली आहे, पाणी दिलेलं आहे, जमीन चांगली आहे, माणूस पुरला तर माणूस उगेल अशा प्रकारची जमीन खरीच संपत्ती आहे. पण तिथल्या राज्यकर्त्यांनी सहकारी चळवळीकडे दुय्यम स्थान दिलं. त्याच्यामुळं मध्य प्रदेश, बिहार, अन्य राज्यातले लोक राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्रात येत असतात आणि सावकारकीच्या शोषणातून आपल्याला वाचवायचे. आजही बघतोय मी एवढी मोठी सहकार चळवळ आपल्याकडे राज्यामध्ये जरी फोफावली असली, मोठी झाली असली, तर सावकारकी कुठेपर्यंत अजून झालेली दिसत नाही मला. मग अजून वेगळ्या पद्धतीने बाजारामध्ये लोक आले, फायनान्स काढले. मग याचं कारण काय खरं तर लोकांना पेपर डॉक्युमेंटेशन नको वाटतं. अनेक ठिकाणी बघितलं मी की माल तारण योजना एवढी सरकारची चांगली आहे, आपण जर आज भाव नाही एखाद्या वस्तूला तर आपण त्या सरकारच्या वेअरहाऊसच्या गोडाऊनमध्ये ठेवलं तर 60-70% आज बँक द्यायला तुम्हाला तयार आहे. पण त्याचे डॉक्युमेंटेशन तिथं कोण घेऊन जा, त्याचं व्हॅल्युएशन कोण करा हे नको वाटतंय. आणि मग खाजगी सावकार पोतं घेऊन बसलेला असतंय, त्याला माहिती आहे आणि त्यानं 80% रक्कम मागितला तर त्यानं 80% रक्कम त्याला दिली जाते. पण त्याचा व्याजाचा विचार कधी करत नाही. म्हणून या सहकारी चळवळीमध्ये काही थोड्याशा चुका निश्चितपणे झालेल्या आहेत, त्याच्यावर आपल्याला आळा घातलाच पाहिजे. आणि तुम्हालाही मला विनंती करायची आहे की आपल्याला एवढं आयुष्यामध्ये कष्टाने कमवायचं आणि पैसे ठेवत असताना व ती बँकेचं चेअरमन कोण आहे, संचालक मंडळ कोण आहे, त्यांचं विजन काय. 2% व्याज जास्त भेटलं म्हणून आपण एखाद्या मल्टी स्टेट
पतसंस्थेमध्ये पैसे ठेवतो आणि मग चुकीच्या लोकांना वाटप करतात. त्याच्याकडून त्याला कव्हरेज म्हणून जे प्रॉपर्टी घ्यायला पाहिजे कमी प्रॉपर्टी घेतो आणि अधिक कर्ज देतो आणि मग त्याच्यामुळे ही सहकारी चळवळ पुन्हा बंद झालेली आहे. पुन्हा लोक त्याच्याकडे संशयाने बघायला लागले. आपली जबाबदारी आहे की थोड्याशा व्याजाच्या पोटी आपण त्या ठिकाणी तसे पैसे आपला जे पैसा एवढा कष्टानं कमवतो आपण आणि मग त्याच्यावरून प्रशासक निवडताय पण पैसे मिळत नाहीत. त्याच्यासाठी आपली बी काही जबाबदारी आहे. मला मी बँक काढली 1994 त्यावेळेस माझे चुलते बाळासाहेब जाधव साहेब म्हणजे काय फायदा काय होणार आपल्याला. फायदा आपल्याला एक होणार आहे की त्याच्यामुळं आपल्या भागातल्या लोकांना व्यापाऱ्याला उद्योजकाला त्या ठिकाणी चांगल्या माणसाला वेळेवर कर्ज पूर्ण करता येईल आपल्याशी बांधले जातील आणि राजकारणाला देखील मदत होईल. आणि त्याच्यामुळं ही सगळी टीम आपल्यासोबत जमलेली आहे. आताच आमच्यापर्यंत त्यांनी सांगितलं महिलाबद्दल. आता माने साहेबांनी बोलले, देशमुख साहेबांनी बोलले. आपल्या देशाच्या बरोबरीचे देश आपल्यापेक्षा अधिक प्रगती केले. का केले हे आमच्या नेत्यांनी हेरलं. 50% ताकद आपण घरामध्ये घोषाच्या माध्यमातून लांबून ठेवली आणि त्या पाश्चात्य देशांनी त्यांना सगळ्या क्षेत्रामध्ये संधी दिली. त्याच्यामुळे ते आपल्यापेक्षा अधिक प्रगती करू शकले. आज आपण त्यांना देखील 33% आरक्षण देतोय. कुठं महिला कमी आहेत सांगा मला. सगळ्या क्षेत्रामध्ये ह्या 2 दशकामध्ये बघतोय मी निरंजनानं स्वर्ग तुमचं ताट घेऊन स्वागत करा उभारले आणि तुम्ही त्याचा इतका मोठा फायदा घेतलाय. इथं बसलेल्या माता भगिनीला काहीच माहित नाही मागल्या काळामधलं. घरातल्या मुलाला सगळं चांगलं खायला भेटायचं. मुलीला म्हणजे उरल्यानंतर घरात खायला भेटायचं. दुय्यम स्थान द्यायचं. पण आज परिस्थिती बदलली आहे तुमच्या नशिबाने. आणि म्हणून प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांनी देखील सिद्ध करून दाखवलंय. शिक्षणामध्ये रिझल्ट लागला तर सगळ्यात महिला मुली त्या ठिकाणी प्रगती करायला लागल्यात, मार्गदर्शन घ्यायला लागले. नोकरी क्षेत्रामध्ये आज सूत्रसंचालन करणारे इथे आमची भगिनी बसल्या. सूत्रसंचालन करणारे जर चांगला झाला तर ते कार्यक्रम यशस्वी होऊ शकते. त्याला कसा टर्न द्यायचा ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या आणि म्हणून आपण महिलांना या ठिकाणी सन्मान दिला. ज्या देशामध्ये ज्या राज्यामध्ये आणि ज्या घरामध्ये महिलाचं आदरातिथ्य केलं त्या सन्मान दाखला जातो तिथंच लक्ष्मी नांदत असते. आणि म्हणून आपण सरकारने तोच विचार पुढे आणला. हे राजकारणाचा भाग थोडासा सोडून द्या. झाला फायदा आमच्या सरकारला. राज्यामध्ये किती पैसे दिले आपण असे 1500 रुपये दिले. मतदानाच्या वेळेस बघितलं लाईन लावून मतदान कार्यक्रमाला पुरुषापेक्षा महिला. आणि मग मदत का करायची नाही. आणि किती 1500 रुपये घरामध्ये औषध देण्यासाठी भाजीपाल्यासाठी मुलाच्या शिक्षणासाठी ते पैसे येत असतात. म्हणून महिलालाही आपण चांगल्या प्रकारची संधी दिली तर त्या सगळ्या क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारचं काम करू शकतात. हे माझ्या अनुभवून सांगतो. अनेक ठिकाणी टेस्ट झालेले आहेत. पर्यंत ताई विमानामध्ये बसल्यावर एखादी लेडीज पायलट आहे म्हणले की अजून थोडा मला जीवाची आहे. कारण त्याचं असं आहे की निसर्गाने दिलेली तुम्हाला खूप मोठी देणगी आहे. मी सांगत बसत नाही. पृथ्वीची निर्मिती करत असताना हे सगळं निसर्गाने तुम्हाला अधिक गुण दिलेला आहे. तेवढीच दयाळू आहे, तेवढीच मायाळू आहे, तेवढीच क्रूर आहे. म्हणून विमानामधला पायलट जर लेडीज असेल तर सावकाशपणे लँड करते. एका कंपनीने पुरुषाचा आणि महिलाचा सर्वे केला. बार्शीहून सोलापूरला गाडी दोघांच्या ताब्यात दिली आणि दोघांच्या गाडीच्या आल्यानंतर परीक्षकाने दोघांची परीक्षा घेतली. पुरुष माणसाने जास्तीत जास्त नुकसान केलेलं निदर्शनास आलं. गाडीवर जाग्यावरच रेस करायची, सिग्नल तोडायचं, बाहेर बघत बघत गाडी चालवायची, गतिरोधक आला की ब्रेक मारायचा. हे आपल्या माणसातला स्थायी भाव आहे. महिलाकडे जी गाडी दिली होती जाग्यावर हळूच गाडी स्टार्ट करणार. रेस करायची गरज नाही. गतिरोधक येणार आहे म्हणले की हळूच गाडी कमी स्पीड करणार. अशा प्रकारे त्या गाडीमध्ये जास्तीत जास्त डिझेल कमी लागलं, इंजन कमी खराब झालं, टायराची झीज कमी झाली. म्हणून प्रियंकाताई आम्ही महिलाकडे जास्त लक्ष द्यायचं आमच्या युती सरकारने ठरवलंय आणि त्याचा फायदा आयुष्यामध्ये आपल्याला होणार.
ह्यांना देखील संधी दिली पाहिजे. आज बघितलं माने साहेबांच्या बँकेत 2 महिला जास्त होत्या, सिन्सिअर असतात, काम चांगलं करतात. आता पुरुष मंडळीने आता आपली खूप परिस्थिती बदलली आहे, आपल्याला कुठेतरी जागा व्हावं लागलं. आता इथे पोरं नाहीत म्हणून बोलत नाही, बोलतो जरी या मागे असते तर ऐकावं पोरांनी. आज सगळ्या क्षेत्रामध्ये महिला पुढे आहेत. खेळामध्ये आहेत, अभ्यासामध्ये आहेत, डॉक्टर आहेत, पोलीस आहेत. अरे कुस्तीसारखा खेळ देखील महिलांनी या देशाचं नाव ऑलिम्पिकमध्ये स्वर्ण पदक घेऊन केल्या. क्रिकेट खेळायला लागल्या. कोणतं क्षेत्र शिल्लक राहिले मला सांग. आणि म्हणून आपल्या देशाची प्रगती केली. आज बघितलं या बँकेची परिस्थिती, हे कागद आपल्याला सांगू शकतं की बँक काय प्रगती आहे. त्यांनी खूप चांगल्या प्रकारचं माने साहेबांनी, पण त्यांनी सांगितलं की माने साहेब सकाळपासून जे माणसं डिव्होशन दिले जाते, कारखानदारी उभे करत असताना विठ्ठलराव विखे पाटलांनी त्यावेळेस 5,000 लोकसंख्या असलेल्या गावामध्ये कारखाना उभा केला. त्यावेळेस तर एवढी क्रेन नव्हते, यंत्रण नव्हते, लॅपटॉप नव्हते, काहीच नव्हतं. शेतकऱ्याला बोलून घेऊन लोकांना विश्वास संपादन केला. महिलांनी देखील गळ्यातलं ग्लंठ सोनं इकून ठेवलं आणि कारखाना उभा केला. इकडून ऊस घालायचा आणि तिकडे साखर करायची पहिली प्रक्रिया त्यावेळेस घडलेली. काय माणसाची इच्छा असल्यावर काय होऊ शकते, अनेक उदाहरणं इथं आहेत. शंकरराव मोहिते पाटलाची त्यांनी तीच परिस्थिती केली. महाराष्ट्रामध्ये सहकारी चळवळ एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढली. आता तर आमच्या सरकारने ठरवले, केंद्रामधल्या सरकारने ठरवलंय, मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली अमित शहा साहेबांकडे हे नेतृत्व गेलंय आणि अमित शहा साहेब हे गुजरातच्या जिल्हा बँकेचे चेअरमन म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आणि मग त्यांनी याच्यामध्ये हात घातलाय की आता आपल्याला एकही माणूस घटक या सहकारी चळवळीपासून बाजूला राहता कामा नये, अशा प्रकारचं काम करायचं. मग काय याच्यामध्ये आपल्याला काय कुठे पोटेन्शियल. मग त्या जिल्हा बँक आहेत त्यांना कॉम्प्युटराईज करायचे, नवीन चांगली टेक्नॉलॉजी आपल्याला वापरायची आहे. आता सांगितलं आमच्या साहेबांनी, आम्ही इथे एटीएम रावले. दुसरं सांगितले की 7 ठिकाणी आमच्या स्वतःच्या इमारती आहेत. सगळ्यात बँकेची चांगली परिस्थितीचं काय लक्षण आहे, समजा काही झालं केलं तर तिची प्रॉपर्टी आपल्याकडे चांगली आहे. अगोदर तर होणारच नाही. माने साहेब या बँकेवर आहेत म्हणजे मी काही उभा का कुणाच्या बँकेच्या उद्घाटनाला जायला. मला माहिती आहे माने साहेबांचं कामकाज. त्यांनी त्यांच्या वडिलांचा आदर्श घेतलाय. निश्चित बँक चालवत नाही, शिक्षण संस्था चांगला चालवतात, कारखाना चांगलं चालवतात आणि विचार करूनच मी आलो इथे. आमच्यासारखे माणसं कुठल्याही पतसंस्थेच्या कार्यक्रमाला उद्घाटनाला जाताना इथे व्यासपीठावर बसलेल्या आमदारांना माझी विनंती आहे, कारण तो माणूस स्वार्थासाठी आपल्याला बोलत आहे. आपण जाऊन उद्घाटन केलं तर अनेक लोकांना वाटतं की ही सरकारी आहे, आमदार साहेबांनी उद्घाटन केलंय पण लोक सगळे पैसे तिथे ठेवतात. याची मला जाणीव आहे. ही बँक चांगली आहे, तुमच्या ठेवीला कसल्याही प्रकारचा धोका नाही. चांगलं काम करणाऱ्या माणसाला पैसे दिले जाते, योग्य ग्राहकाला योग्य व्यावसायिकाला पैसे दिले जाते. खरं काम हे आपण तर आपल्या पोटासाठी निवड जन्माला आलो नाही. आपण काम करत असताना आपल्यापासून दुसरा काही फायदा झाला पाहिजे ते काम करायचं. ब्रह्मदेव माने साहेबांनी केलं आणि तो दोसा घेऊन आमचे दिलीप भाऊ या ठिकाणी काम करत आहेत. शिक्षण क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारचं काम. आज एक बघितलं त्यांच्या समोरचा इतर आढावा, रिझर्व्ह फंड देखील त्यांचा चांगला राखला. CRRच्या संदर्भात तीच परिस्थिती आहे. डिपॉझिट 883 कोटी ठेवले. प्रॉफिट मध्ये त्यांनी 1.73 कोटीचा प्रॉफिट झालाय. CD रेशो मध्ये चांगल्या प्रकारचा आहे आणि ऑडिट वर्ग देखील आहे. या सगळ्या गोष्टी बँकेने RBIने जे काही आपल्याला नियम दिलेले आहेत ते 100% फॉलो करायचं काम आपण केलं पाहिजे. दुसरं, राजकारण करणाऱ्या माणसाला बँक चालवणं खूप अवघड काम आहे. मग हे बँक कोण चालू शकतं. आता मी बी बँक चालवते, माझी पतसंस्था आहे, महेश अर्बन बँक माझी आहे. सुरुवातीच्या काळामध्ये आमच्याकडे कार्यकर्ता हा वेगळा आहे आणि बँक हा व्यवसाय वेगळा आहे. त्याला आपण एकत्र करून जमणार नाही. कार्यकर्ता व्यवसाय करणार आहे, त्याला योग्य मदत असेल, त्याच्याकडे दूरदृष्टी असेल
त्याला जरूर आपण सपोर्ट केला पाहिजे. पण केवळ कार्यकर्त्याला जपायचे म्हणून जर कर्ज दिलो तर मग मात्र बँक अडचणीत नाही. कर्मचारी भरती करत असताना हेच बघितलं पाहिजे, तो माझ्या जवळचा आहे, त्याला प्रमोशन देत असताना जवळचा दूरचा बघायचं नाही, त्याच्यामध्ये योग्य पात्रता आहे त्याच माणसाला जर आपण त्या खुर्चीवर बसवलं तर तो त्या ठिकाणाहून योग्य त्या खुर्चीला न्याय देऊ शकतोय. आणि ते आमच्या दिलीप माने साहेबांनी ते काम केलंय, म्हणून मी त्यांचं अभिनंदन करायसाठी ते आलो. सांगितलं आज आमच्या विजयभाऊनी सांगितलं मला दिवसभर सहकार मंत्री, मला खूप शिकायचंय, मला बघायचंय. मी जिल्हा परिषदला ज्यावेळेस सदस्य झालं तेव्हाच मला म्हणले कोणतं ते खाते घ्यायचंय तुम्हाला. मला मी शिक्षण खाते घ्यायचंय म्हटलं. आमचे शिक्षण आमचे मित्र होते शिवते सुधाकर शिंदे, ते संध्याकाळी घरी आले आणि तुम्ही शिक्षण खाते घेऊन म्हणून कळाला. हो मी शिक्षण खातं मागितलं. अरे बांधकाम मला काही कामं करता येतील. म्हणलं काय काम आहे त्यावेळेस जिल्हा परिषदला, एक समाज मंदिर कुठतरी आणि एखादी सीडीवर करायचं आणि एखादी किलोमीटरचा रस्ता. शिक्षण खातं घेतल्याचं माझा दुसरा दृष्टिकोन आहे. मला खूप समजून घेता आलं, मला शिक्षणाचे प्रश्न समजता आले. प्रत्येक गावामध्ये 10वी शिक्षक असायचे, बोलके लोकांशी मला संबंध आला. शिक्षण क्षेत्रातले प्रश्न समजता आले. माझ्याकडे शिक्षण संस्था असल्यामुळे कशा प्रकारचं काम केलं पाहिजे, कशा प्रकारचं रिक्वायरमेंट केल्या पाहिजेत, हे सगळं आम्हाला तिथून मी आयुष्यभर डिग्री बी घ्यायचं शिकलो असतो तर ते मला शिकता आलं नाही पाहिजे, शिकता आलं नसतं. आणि म्हणून मी फिरणार आहे. प्रत्येक 8 दिवसाला एका जिल्ह्यामध्ये माझा दौरा राहणार. त्या भागातल्या ज्या चांगल्या संस्था आहेत तिथे आम्हाला बघायचे, त्यांनी चांगलं काम केलं ते समाजासमोर मला मांडायचे. समाज थोडासा आंधळा आणि बहिरा आहे म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. चांगल्या गोष्टी हलकी दौडी लावून माईक लावून सांगावं लागते आम्हाला. चांगल्या लोकांचं कौतुक करावं लागतंय तर ते लोक चांगलं काम करतात. या भूमिकेतून आम्हाला भविष्याच्या काळामध्ये काम करायचं आहे. काही लोक चुकीचं काम करतात त्याला शिक्षा जरूर झाली पाहिजे, समज दिला पाहिजे, त्याच्या पाठीमागाचं इंटेन्शन काय ते बघितलं पाहिजे. नजर चुकीनं झालं असेल त्याला माफ केलं पाहिजे. त्याचा इंटेन्शन जर खराब असलं तर ते निश्चितपणे त्याला शिक्षाला पात्र असला पाहिजे. पैसा इतका महत्वाचा आहे मित्रांनो. पैसा नसल्यावर देवापेक्षा कमी नाही, पण देव तो अशी त्याची किंमत आहे पैशाची. आणि म्हणून पैसा केला पाहिजे, कष्टाने कमवला पाहिजे, जमा केला पाहिजे, त्याला डिपॉझिट केलं पाहिजे, संच केला पाहिजे. आज मी माझ्या समोर आज स्वर्गीय टाटा साहेबांना मी आदर्श मानत होतो, आजही मानतोय. काय त्या माणसाने आपल्या देशाला दिले मला सांगा. एक उदाहरण म्हणून दुसऱ्या उद्योगपतीचं नाव, त्यांनीही कष्टानं कमवलं नाही असं म्हणत नाही, पण टाटाची दूरदृष्टी काय होती विचार करा. आणि राजकारणी लोक देखील समाज बांधवांनो, चांगल्या लोकांना तुम्ही प्रतिनिधीला निवडून द्या. राजकीय वातावरण खराब झालं तर उद्योगपती आपल्याकडे येत नाहीत, व्यापार आपल्या भागामध्ये चांगल्या प्रकारचा होऊ शकत नाही. पश्चिम बंगालमध्ये टाटानी नानोचा कारखाना घातला, तिथल्या मुख्यमंत्र्यांनी त्याला सहकार्य नाही केलं, 1000 कोटी खर्च झाला असेल, त्यांनी त्यावेळेस निर्णय घेतला इथं आम्ही सक्सेसफुल होऊ शकत नाही आणि मग बदलायचं ठरवलं त्यांनी स्टेट. त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री मोदी साहेब होते, त्यांनी ताबडतोबीने आमंत्रण दिलं, या मला क्या चाहिए आपको बताइए. जमीन पाहिजे जमीन देऊ, पाणी पाहिजे पाणी देऊ, लाईट पाहिजे लाईट देऊ. राजकीय परिस्थिती समाजामधल्या संस्थेला आणि व्यापाराला प्रगती करण्यासाठी चांगली पाहिजे. इथं सुशील कुमार शिंदे साहेबांनी नेतृत्व केलं, अनेक चांगल्या खासदारांनी आमदारांनी नेतृत्व केलं. चांगल्या प्रकारची बाजारपेठ म्हणून नाव आहे, तुमच्या चादराचं नाव संबंध देशामध्ये आहे. आणि आज साखर कारखानदारीमध्ये जर बघितलं तर पहिला नगर जिल्हा होता, आज सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात अधिक कारखाने. पण आज आढावा घेतला मी अधिकाऱ्याशी, अनेक संस्थेमध्ये त्या ठिकाणी आम्हाला त्रुटी आढळून लागल्या. चांगलं करत असताना फक्त पुढे पळायचं नाही, बँकेच्या शाखा अधिक काढण्यापेक्षा आहे ते चांगल्या कशा चालतील, लोकांना चांगल्या प्रकारची सेवा कसं देता येईल, वेळेवर कर्ज कसं देता येईल. आज स्पर्धेचं युग आहे. एक विमा कंपनी म्हणते मेल्यावर तुमच्या मुलाबाळाला तुम्हाला एवढं कव्हरेज मिळेल, दुसरी कंपनी म्हणते
वरून जर तुम्ही उडी मारत असताल तर वाटच चेक घेऊन बसलोय मी. एवढ्या स्पर्धा झाल्यात मित्रांनो. म्हणून आता ह्या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल, नवीन नवीन टेक्नॉलॉजी आपल्याला वापरावं लागेल. डेटा सेंटर माने साहेबांनी घेतले. चांगलं ज्ञान असणारे लोक इथं असले पाहिजेत, विश्वासू लोक नेमले पाहिजेत, आलेल्या कर्मचाऱ्यांनी चांगली सेवा दिली पाहिजे. आल्याबरोबर गिरायकाला हसत हसत काय पाहिजे म्हणलं पाहिजे. नंतर रोती सुरत मोरंगी पैदास घ्या चिठ्ठी तिथं आहे. कसं बँकेत येईल मला सांग. हे राष्ट्रीयकृत बँकेमध्ये बघतो मी तिथं कोणी बोलत नाही. या बँका अर्बन बँका कशामुळे फोपावल्यात. नवीन कार्यकर्ते तिथं आलेत, हे चांगले पोरं घेतलेत, क्वालिफाईड MBA. माझ्या एका पतसंस्थेमध्ये MBA झालेला माणूस पोरगा मॅनेजर झालाय. त्यांना देखील नोकरीची गरज आहे. चांगले माणसं शोधण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून टाटाचं मी सांगितलं, सगळ्यात श्रीमंत असून गरीब असा एक लेख आला होता त्या दिवशी. त्या समाजाचा त्यांच्या वाढदिवस होता समाजाचा, वाचला मी. आणि सगळ्यात गरीब असून श्रीमंत दुसरे म्हणजे आमचे अंबानी. त्यांच्या कष्टाने कमवले, त्याच्याबद्दल मी बोलत नाही. पण त्यांनी जे पेपर मध्ये लिहिला होता ते लेख तुमच्या समोर ठेवतो मी. 28 मजली त्यांचं घर आहे, 4 माणसं आहेत. त्यावेळेस व्हॅल्युएशन काहीतरी 25,000 कोटीचं होतं. आजचं जास्तच असं. एकीकडे त्यांचं वर्णन केलं आणि दुसरीकडे टाटाचं वर्णन. टाटा एक 5-6 रूमच्या बंगल्यामध्ये, सिंगल बंगल्यामध्ये टाटाला. टाटाजी काय म्हणतात की पैसा जरी आपल्या कष्टाचा असला, आपला असला, तर त्याचा वापर अधिक झाला पाहिजे. डम आयडियल पैसे बसले नाही पाहिजे. हे खऱ्या उद्योगपतीचं लक्षण आहे. कुमार केतकरांनी भ्रष्टांगण नावाचे 2 खंड लिहिले. लिहित असताना त्यांनी एका 5 स्टार हॉटेलमध्ये बसले, कधी वेळ मिळाला की तिथं आज बसले. आणि मग काही काम नसलं की डोकं चालला गेले की बघायचे इकडे कोण आलंय, कोण उद्योगपती आले. 2 उद्योगपती आले, त्या दोन्ही लोकांनी बुक केले रूम. मग त्यांची मुवमेंट त्यांनी लक्षात ठेवली, बघितले. आणि ज्यावेळेस दोन्ही उद्योगपती निघाले बाहेर, जाताना आपल्याकडे आहे तिथल्या लोकांना टिप द्यायची सवय. एका उद्योगपतीने दिले 100 रुपये आणि एका उद्योगपतीने दिले 50 रुपये. कुमार केतकर साहेबांनी दोघांनाही जाऊन दाटल्याने विचारले की त्यांना म्हणले की तुम्ही 100 रुपये कशासाठी दिला मला सांगा. त्यांनी सांगितलं उत्तर, मी गरीब हे समाजाला वाटून म्हणून 100 दिले. आणि दुसऱ्या उद्योगपतीला विचारले तुम्ही 50 का दिला. मला जे 2 दिवसामध्ये ह्या माणसाने सेवा केली त्याचं मूल्य 50च आहे. पैसे उधळायचे नसतात. जेवढं माणसाने काम केले तेवढे पैसे द्यायचे असतात. मजुरी असेल, पगार असेल. अर्थशास्त्रामध्ये सांगितलंय, काम करणाऱ्या माणसाचा घाम वाळण्याच्या अगोदर त्याला मजुरी दिली पाहिजे, तेव्हा त्या माणसाला त्याचं कौतुक वाटतं. मित्रांनो, हे पैशाचं मूल्य आहे. पैसे जपले पाहिजेत, सेव्हिंग केले पाहिजे. पैसे कुठेही उडवायचे नाही. तरुण मित्रांनो, कुणाकडे बघून तुम्ही डोळे खराब करून घेऊ नका. कुणाच्या गाड्या बघून डोळे खराब करू नका. कुणाची माल प्रॉपर्टी बघून तुम्ही कमाईच्या भानगडीत जास्त पडू नका. टप्प्याटप्प्यानं प्रगती करा, घाईमध्ये करू नका. आणि एखादी प्रोजेक्ट फेल झालाय म्हणून आत्महत्या करू नका. त्याच्यात काय उणीव आहे, काय चूक आहे ती बघा. घालताना अगोदर अभ्यास करा. त्याचं पोटेन्शियल आहे का, त्याचं मार्केट आहे का, आपण त्या कंपनीमध्ये घेणारे लोक तसे परफेक्ट आहेत का, टाटाजीचं काय वैशिष्ट्य आहे. योग्य माणूस घ्यायचा आणि त्याच्यावर करा. माणसाचा आणि पैशाचा संबंध जर आला की डोकं फिरतंय. खरे उद्योगपती कसे, कमीत कमी पेपर, तुमचा पेपरचा आणि त्या लोकांचा संबंध आला पाहिजे. पैसा आल्यावर माणसाचं डोकं खराब होतंय, म्हणून त्या लोकांचा डायरेक्ट पैशाचा संबंध. म्हणजे बँकिंग कशासाठी केलंय, मोबाईल बँकिंग कशासाठी केलंय, ATM कशासाठी केलंय, त्याच्यामध्ये अधिक फ्रॉड आहे. माझं उदाहरण सांगतो. मी मुंबईला आता जातो, गेल्यावर टिप देतो तर आमच्या एका PL मध्ये लिहून ठेवून टिप किती होईल, 500 रुपये टिप मध्ये गेले पैसे. मला आता तसं नाही करायचं. आपण आपल्याकडे जे आहे ना कार्ड, तेवढे पैसे 10 कुठे द्यायचे, 10 द्यायचे ना आपल्याला, तर 10 रुपये द्यायचे.
किती रुपये गेले? माझे 200च गेले, म्हणजे 300 रुपये वाचले. हे माणसाच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट बारीकीने बघितली पाहिजे आणि पैसे गोळा केले पाहिजेत, तेव्हा आपण श्रीमंत होऊ शकतो. मित्रांनो, आपल्याकडे श्रीमंत माणसाचा विरोध करायची खूप सवय लागल्या, पाय ओढायची खूप सवय लागल्या. कस काय? खायला मागवत आता या 10 वर्षात जरा बरं झालं. तुम्ही बघा, गुजराती माणसाचं कौतुक करतात. एखादा चांगला माणूस झाला की मग त्याचे निंदा करत बसतात. त्याचं कौतुक करायची सवय नाही आपल्याला. आपण कौतुक करायला शिकलं पाहिजे. काही नसताना शून्यामधून हा माणूस मोठा झाला. एक उदाहरण सांगतो आणि माझ्या भाषेत सांगतो. 3 बहिणी होत्या. एक लक्ष्मी होती, एक सरस्वती होती आणि एक चारित्री. त्या तिघीला विचारलं, लक्ष्मीला विचारलं, बाई तू कुठे भेटते? ते म्हणले, जिथं धनसंपत्ती आहे, बाजारात बसते, सावकाराच्या तिथं भेटते मी. सरस्वतीला विचारलं, तू कुठं भेटतील? माने साहेबाच्या कॉलेजमध्ये भेटते म्हणे. आणि ती जी होती शेवटची चारित्री, तुला कधी भेटायचं असेल तर बरं का, त्या दोघींनी सांगितल्या. पण तिसरी जी होती चारित्री, तिला विचारलं, तू कुठं भेटतील? हा, माझं काम खूप अवघड आहे म्हणे. एकदा जर मी तुमच्यापासून गेले तर पुन्हा कधीच भेटत नाही. माणसाचं जीवन हे काम करत असताना ह्याही गोष्टीला कुठतरी आपण लक्ष ठेवलं पाहिजे, जपलं पाहिजे, चारित्र्य. आणि त्याच माणसाला ह्या सगळ्या गोष्टी घडू शकतात. माने साहेब 22व्या शाखेचं आमच्या हस्ते उद्घाटन केलं. 23वी शाखा काढा आणि अजून लोकांना या बँकेच्या माध्यमातून उद्योगपतीला मदत करा, गरीब माणसाला मदत करा. माझ्या आयुष्यात मला ट्रॅक्टर घ्यायचं होतं, सांगतोय गोष्ट. 80,000 रुपये किंमत होती ट्रॅक्टरची आणि ते औरंगाबादला SBIचं रिजनल मॅनेजर. मला 6 महिने ट्रॅक्टर भेटला नाही, 6 महिने. आणि ट्रॅक्टर भेटल्यावर माने साहेब लातूरून ट्रॅक्टर मी स्वतः घरी घेऊन गेलो, चलत गेला. काय आनंद वाटला सर मला सांगा. म्हणून गरीब माणसाला श्रीमंताचा विरोध करायचं काही कारण नाही, पण त्यांना देखील इथं आधार दिला पाहिजे. खरं त्याला गरज आहे, त्याची इच्छा आहे, त्या माणसाला दिलं तर ते देखील आपल्यासोबत प्रगती करू शकतंय. अशा प्रकारची भावना ब्रह्मदेव माने साहेबांनी त्यावेळेस बघितली आणि विचार केला. म्हणून आज एवढा मोठा वृक्ष झालाय. या तुमच्या सर्व शाखेला, कर्मचाऱ्याला, डिपॉझिटरला, खरं तर तुम्ही नसताल तर आम्ही बँक चालू शकत नाही. तर तुम्हालाही शुभेच्छा देतो. असंच सहकार्य करा, बँकेची प्रगती करा आणि तुमची प्रगती करून घ्या. एवढे सांगून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.